असं वाटतं यार एवढी मेहनत घेतो आपण, म्हणजे कधी कधी आम्ही ना असं रेंट देतो कपड्यासाठी वगैरे, आणि ती रील चालत असते. मला जर विठ्ठला माझी काळजी नाही, एवढं शेत त्याच्या भेटायला मी का जाऊ? जे आज 4 लोक बघताय ना, ते उद्या 4 लोक नाव घेतील, नाव ठेवणार नाही. माझं एकच म्हणणं आहे, लोक काही म्हणू, तुम्हाला तुमच्या पाठीमागे तर तुमचे आई वडील आहे ना, संपलं विषय. बाकी तुम्हाला कोणाशी घाबरायचं काम नाही. हे बघा, नाव ठेवणं हे लोकांचं काम आहे. ट्रोलर्सचं कामच ते असतं की बसल्या बसल्या नाव ठेवायचं. सबेरे उठो रील देखो कमेंट करून शांत बैठो, असं ट्रोलर्सचं काम असतं. मी एक कलाकार आहे, मला कधीही कोणत्याही याचं कॅरेक्टर करायचंय. मला कधी इक्बाल पण करावं लागेल, कधी राम पण करावं लागेल. थिएटरकडे जास्त लोक ओळख नव्हते आणि रील्समुळं लोक थिएटर्सकडे येत आहेत. आता काही जण म्हणतात की खूप जणांना वेब सिरीज बघा असं तसं, पण मी लक्ष्मीकांत बेर्डे, दादा कोंडके, अशोक सराफ यांचे मूवीज खूप बघत असतो. कॉमेडी मूवी असतात, त्यातनं आपल्याला खूप पॉईंट्स भेटत असतात आणि त्याच्यामुळे आयडिया येत असते. त्याचा डायलॉग नाही काही, त्यांनी शांतो बरं ना ते असं करतात. तर मला हसू येतं, अरे भाई तू शांत बस ना, इमोशनल सीन चालू, मला डोळ्यात पाणी आणायचं. यार जो बेवड्याचं कॅरेक्टर आहे का तो पितो, तर मी त्यांना एक मी दारू पित नाही. माझं जे बेवड्याचं कॅरेक्टर आहे जे मी तयार करतो, बोलतो. यार पप्पा ते कोणाकडे पान ओल्ड बॉटल असेल तर मला रील करायची. अगं बाई म्हणलं तुला इथं थांबायचंय, तू प्रेमच्या बाहेर कशाला चालली? तर मी त्याला म्हणलो होतं आजी थोडा डिस्टन्सवर थांब, कारण मला हात समोरून फिरवायचा आहे. तर ते भाऊ कसं भारी बिजे असं समोर आलं, हात फिरलं माझा, इतकी जोरात का नाही लागली तिच्या इथे. हो म्हटलं होतं असं डायरेक्ट. यार ठीक आहे म्हणे, यार म्हणलं यार सॉरी म्हणलं. आम्ही ट्रिपल सीट बसवलेले, मी ट्रॅफिक पोलीसच्या याच्यामध्ये होतो आणि तिकडनं पोलीस साहेब आले डायरेक्ट. काय चालू आहे म्हणे, सर शूट चालू. पहिले मी बघून घेतलं, म्हणलं बा बुटे पोलिसाचे दिसू लागले. त्यानंतर प्रत्येकाचं शूट होतं, मग ते एडिट होतं आणि ते एडिट आमचं आम्हालाच करावं लागतं. सोशल मीडियामध्ये कॉन्टेंट क्रिएटर जर तुम्ही आहात तर कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. तुम्हाला व्ह्यूज कितीही येऊ, तुम्ही फक्त कॉन्टेंट टाकत राहा. माणूस एकदा एखाद्या कामामध्ये हॅपीली काम करत राहिला ना की तिथे तो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तुम्हाला मिळतच राहतो. आणि मला देवाने त्याचं फळ दिलं. ती अन्नाची रील 15 मिलियन गेली. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं देदनका या युट्यूब चॅनलच्या खास पॉडकास्टमध्ये. आणि आजचा आपला पाहुणा म्हणजे सोशल मीडियाचा एक हॅपी व्हायरस आहे. त्याच्या रील्स लोकांना इतक्या आवडतात की लोक हसणं कंट्रोल करू शकत नाही. पण यात एक गंमत अशी आहे की लोकांना दिसतं ते फक्त त्याचं फनी साईड. लोक हसतात, शेअर करतात, टाळ्या वाजवतात, पण या सगळ्या मागचा स्ट्रगल, हार्डवर्क बऱ्याच जणांना माहिती नसतं. आणि आज आपण त्याच्या या जर्नीबद्दल, त्याच्यासोबत घडणाऱ्या मजेशीर गोष्टींबद्दल चर्चा करूयात. महत्वाचं म्हणजे याचा कंटेंटने फक्त व्ह्यूज मिळवले नाहीये, तर लोकांच्या मनात जागा केली आहे. चला तर मग हसत हसत थोडंसं इमोशनल होण्यासाठी तयार राहा, कारण आज आपल्या सोबत आहे अरुण तुपे. सॉरी कोण अरुण तुपे? अरुण, तुझं देदांकाच्या पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत आहे. सुरुवातीला आम्हाला अरुणची जर्नी ऐकायची आहे, म्हणजे अरुण ते अरुण तुपे हा नक्की प्रवास कसा होता, काय अडचणी आल्या, काय झालं नक्की, त्यातनं खूप साऱ्या गोष्टी घडल्या असतील, म्हणजे इमोशनल होण्यासारख्या, मजेशीर, ते सगळं ऐकायचंय आम्हाला. इमोशनल तर मी कधी झालो नाही, म्हणजे झालोय, पण अशी काही एखादी अशी घटना नाही घडली की त्यांनी खूपच इमोशनल झालो. आणि जर्नी म्हणता येईल तर मित्रांची साथ होती. कॉलेज पासून एका मित्रांनी खूप सपोर्ट केला. कॉलेजमध्ये जे मित्र होते, जे ज्युनियर्स होते, त्यांनी खूप सपोर्ट केला. त्याच्यामुळे फॉलोअर्स वाढले, त्याच्यामुळे आज इथपर्यंत आहे. आणि माझ्या मागे जर मला हे शिकवण्यामागे, जे एडिटिंग मी स्वतःच करतो, माझ्या व्हिडिओची स्क्रिप्ट मीच लिहितो, हे शिकवण्यामागे एक मोठ्या माणसाचा हात आहे, रवींद्र सरोवर म्हणून. आणि मित्रांची पण साथ आहे, त्यामुळे मी आज इथे आहे तुमच्या. ओके, म्हणजे जे तू शूट करतो, प्रत्येक वेळी आम्ही बघतो की काहीतरी युनिक असतं. अरुणच्या आयडी मध्ये जर आम्ही सर्च केलं तर प्रत्येक वेळी कधी चला अण्णा दिसणार, कधी 2 बायकांचा नवरा दिसतो. हे कसं सुचतं नक्की, काय हे सांगा मला. हे सत्य घटना आहे. म्हणजे असे कॅरेक्टर्स दिसत असतात की ज्यांना नाही का मराठी काही जणांना कळत नाही, तर ते बोलण्याचा प्रयत्न करतात. तर त्यामधनं ते सुचत गेलेले कॅरेक्टर्स आहे. अण्णाचं कॅरेक्टर तसं सुचलंय. 2 बायकांचं आहे. आता गावाकडे असतात तर त्यांचे भांडणं बघितलेले कधी गावाकडे गेलो तर, त्यामुळे ते सुचलं. आणि दरवेळेस नवीन म्हणजे डोकं खाजवावं लागतंच की यार आता नवीन काय करणार, नाही का. लोक पण बोर नवीन काय लोकांच्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघायचं की यार आपण नाही का
बोर झालोय, बोर झालं. काहीतरी वेगळं करावं. हम्म. त्यामुळे मग नवीन कॅरेक्टर सुचत असतात आणि खूप जणांची मित्रांची पण यामध्ये हेल्प होत असते स्क्रिप्ट लिहिण्यामध्ये. काही काही गोष्टी अशा आहेत की ज्या स्क्रिप्टमध्ये नसता पण त्या मी जागेवर घेऊन टाकतो, डायलॉग्स वगैरे असं. पण आता मला समोर तर अरुण दिसतोय जो फनी वगैरे सगळं म्हणजे खूप हसतो म्हणजे कंट्रोल नाही होते माणसाला की अरुणच्या रील बघितल्या तर. पण काय एफर्ट्स काय हार्डवर्क नक्की काय असतं की बाबा स्क्रिप्ट बनवणं मग एडिट करणं कसं चालतं हे सगळं? ते म्हणजे इतकं अवघड आहे ना, काय सांगा. कधी कधी स्क्रिप्ट सुचतच नाही आणि जर ती सुचली तर रात्री 1-2 वाजता सुचते. अरे बाप. मग ती तेव्हा उपटून व्हॉट्सअप ओपन करायचं, टायपिंग करून ठेवून द्यायची. मग सकाळी त्यानंतर सगळ्यांना फोन लावायचे की बाळांनो 11 वाजलेत, या लवकर. तर पहिलं आत्ताशी, आणि त्यांना फोन लावल्यानंतर ते म्हण, यार अरुण आत्ताशी कुठलोय म्हणे, यार थांब म्हणे, 12-12:30 पर्यंत आम्ही येतो. त्यानंतर प्रत्येकाचं शूट होतं, मग ते एडिट होतं आणि ते एडिट आम्हालाच करावं लागतं पूर्ण. म्हणजे ग्रुपमध्ये वेगवेगळे आहेत सगळे हा, कॅरेक्टर खूप वेगवेगळे आहे रिअल लाईफ मध्ये पण. तर मला असं म्हणायचं की त्यांना येणं म्हणजे आधी स्क्रिप्ट रात्री तू टाकतो बोललात ना, सकाळी येणं त्यांना आणणं कसं कन्व्हिन्स कसं करणं हे नाही. एकदम मित्र मित्र म्हणतात अरे येतो ना यार 10 हा, मिनिटात, हा. येतो 15 मिनिट, मग 2 तासांनी येणार वगैरे. ह्या गोष्टी कशा मॅनेज होतात? तो तशातला आमचा एकच आहे, अजय म्हणून. अजय देहाटे, सगळे तुम्ही त्याला ओळखतात. तर त्याचं तसंच आहे. तो म्हणतो यार येतो यार, आलो यार, थांब यार. मग तो आल्यानंतर शूट होईल. मग त्याचं असं आहे ना की त्याला म्हणलं ना, अजय तुला स्क्रिप्ट व्हॉट्सअप केली आहे, तेवढी वाचून घे आणि मग मी तुला सांगतो की कसं करायचंय, कसं माझ्या डिरेक्शन, माझ्या डोक्यात कशी कन्सेप्ट आहे तसं मी तुला सांगतो. तो डायरेक्ट एकच म्हणतो, ए तुझी स्क्रिप्ट आहे ना वाचून सांग, मी करतो माझ्या पद्धतीने. हा. म्हणजे यांना ऐकूनच घ्यायचं नाही की माझं काय म्हणून. अरे बाबा तू स्क्रिप्ट वाच, मी तुला सांगतो कसं करायचंय. तसं नाही, तूच वाचून सांग कसं करायचंय ते. म्हणजे असं होतं का की बाबा तुला वाटतं की यांनी हे करावं हा. बट म्हणजे मनासारखं काम न होणं, ह्या वेगळंच काहीतरी रिझल्ट वेगळाच येणं, अशा गोष्टी घडतात? होता, पण त्यात नाराजी नाही होत, त्यात कॉमेडीच निघतं काहीतरी. मग ते अरे नाही हे भारी झालं, हे जे तुम्ही ऍड केलंय ना हे भारी झालं, आपण हे राहू दे याच्यामध्ये, असं होतं. आणि प्रत्येक वेळी नवीन हे खूप अवघड आहे. नुसतं मुळात हसवणं, कॉमेडी करणंच अवघड आहे. आणि महत्वाचं म्हणजे लोक रिस्पॉन्स करल की नाही करल याची काही आयडिया असते आपल्याला. तर मग हे याला कसं सामोरं जातो की बाबा चला आपण याला खूप एफर्ट्स दिले बट रिझल्ट शून्य आलाय, असं कधी झालं? तर ठीक आहे, ऊपरवाल्याने कुछ बडा लिखा होगा. तर ही रील नाही गेली, पुढची चांगली जाईल. तसं आता माझं जे अण्णाचं कॅरेक्टर आहे, त्याच्या अगोदर खूप आयडी म्हणजे खूप लो होती, आम्ही बनवायचो. मी म्हणलं यार ठीक आहे बनवत राहू. कन्सिस्टन्सी सोशल मीडियामध्ये कॉन्टेंट क्रिएटर जर तुम्ही आहात तर कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. तुम्हाला व्ह्यूज कितीही येऊ, तुम्ही फक्त कॉन्टेंट टाकत राहा, संपलं. बाकी काहीच नाही. आणि मला देवाने त्याचं फळ दिलं. ती अण्णाची रील 15 मिलियन गेली. तिथून पुढे जे सुचत राहिलं, म्हणजे माणूस एकदा एखाद्या कामामध्ये हॅपीली काम करत राहिला ना की तिथे तो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तुम्हाला मिळतच राहतो. आणि देवा बाप्पा. पण आम्ही आता बरेच कंटेंट क्रिएटर बघतो, हा. तर अरुणचं एक युनिक गोष्ट दिसते त्यामध्ये की 5-6 असे जर आपण रील बघितला तर प्रत्येक 5-6 रील नंतर त्याचं कॅरेक्टर चेंज होतं. कधी तो अण्णा दिसतो, कधी 2 बायकांचा नवरा, कधी फुल बेवडा दिसतो, ट्रॅफिक पोलीस वाला दिसतो. हे हे कसं जमवतो तू? हे आता म्हणजे मला वाचनाची आवड आहे, मी जुने मूवीज बघत असतो. आता काही जण म्हणतात की खूप जण वेब सिरीज बघा असं तसं, पण मी लक्ष्मीकांत बेर्डे, दादा कोंडके, अशोक सराफ यांची मूवीज खूप बघत असतो. कॉमेडी मूवी असतात, त्यातनं आपल्याला खूप पॉइंट्स भेटत असतात आणि त्याच्यामुळे आयडिया येत असते. बाकी असं काही नाही दुसरं. आता अरुणच्या आयुष्यातला एक मजेशीर किस्सा की तुला आत्ताही वाटतं अरे बापरे तो मी म्हणजे विसरूच नाही शकत, असं कधी घडलंय? असे एक असा की जो म्हणजे खूप जुना किस्सा आहे तो तुला आजही तुला तो परफेक्ट आठवतो की तू तो विसरूच नाही शकत आहे? मी आता नाही म्हणता येणार, पण आम्ही पुण्याला होतो आणि एक मित्रांनी ड्रिंक केलेली होती बरं का. तर आणि आता आम्हाला जेवायला जायचं रात्री 10-11च्या दरम्यान. ते ड्रिंक केलेले फुलं आम्ही चाललोय रस्त्याने फुटपाथवरून, आणि एक स्कूटीवाला पावसामध्ये स्लिप होऊन पडला. हो. तर आता तो फुटपाथकडे पडलाय ना, तर आमच्यातला एक पेलेला मित्र ट्रक समोर जाऊन म्हणतोय, अरे 2 मिनिटं थांबा, ऍक्सिडेंट झालाय थांबा. अरे म्हणलं भाई माणूस तिकडे पडलाय, कला उचलायचंय आपल्याला, गाडीवाल्याला जाऊ दे. आम्ही तो किस्सा अजूनही आठवलो ना, अजूनही हसत असतो.
आता तू दारोड्याचा विषय काढला, बट तुझ्या रीलमध्ये बेवड्याचं पण कॅरेक्टर प्ले केलेलं आहे. तर काही काही गोष्टी ऑडियन्सला की त्या रिअल वाटतात. हो ते म्हणजे एकतर तू फुल बेवडा म्हणा किंवा मग कधी कधी तर आम्ही हे बघितलंय की रूम मध्ये फुल एकदम मस्तपैकी बसून माहोल बनवून लगेच चालू असतं सगळं दारू वगैरे पिणं. मग हे कसं घरी अरे म्हणजे वेचलं तुम्हाला जातं. तुम्हालाच नाही वाटत मला मग खूपदा असं वाटतं ऑडियन्सला की अरुण ड्रिंक करतो मग बोलतो का, हे याच काय सिक्रेट? प्रत्येकाचं तेच म्हणणं आहे. जेव्हा कोणी भेटतं ना, जेव्हा कोणी म्हणतं ना की यार तुझं बेवड्याचं कॅरेक्टर आहे का तू पितो, तर मी त्यांना एक मी दारू पित नाही. माझं ते बेवड्याचं कॅरेक्टर आहे जे मी तयार करतो, बोलतो. यार यार तुम्ही असे प्रश्न विचारता मग मला कसं होतं काय करावं मला सांगा बरं तुम्ही. आता हे बघून बघून सुचतं माणसाला. ऑब्झर्वेशन नाही बेवड्याचं ऑब्झर्वेशन. आणि घरच्यांना माहिती मी म्हणजे पप्पाला सांगत असतो कधी कधी, यार पप्पा ते कोणाकडे पाना ओल्ड मगची बॉटल असेल तर मला रील करायची. म्हणजे घरामध्ये बिअरचे ना अशा 2-3 बॉटल रिकाम्या आणि एक ओल्ड मगचा खंबा असा रिकामा ठेवून दिलाय. जेव्हा स्वीट असेल तेव्हा घ्यायचा. एक ती देशी बॉटल असते माझ्या रील मध्ये प्रत्येक मी इथे ठेवत, तर ती माझ्या टेबलवर ठेवलेली. आता 2-3 दिवसापूर्वी एक मित्र आलता बाहेर कुठून ते गावावर, आणि तो आला घरी बसला. मी टेबलवर बसलोय आपलं त्या थंबनेल्स वगैरे मी माझ्या रील्सला बनवत असतो. तर ते बनवतो त्याचं एकदम लक्ष त्या देशी दारू. हे म्हणजे ती देशी दारू बॉटल. अरे म्हणलं शूटची आहे म्हणलं, ती घरच्यांना माहिती, म्हणलं टेन्शन नको घेऊ तू. म्हणजे एक तू ते कॅरेक्टर तसं हे करतो. बट मी बघितलंय की तुझ्या आई पण खूपदा रील मध्ये असतात, त्या पण करतात. पण फर्स्ट टाइम जर तू जेव्हा हे बेवडा म्हणा हे कॅरेक्टर प्ले केलं घरच्यांची, म्हणजे मम्मी तर तोपर्यंत नव्हत्या तुमच्या ते रील मध्ये, घरचा कसं होतं की काय रिॲक्ट केलं त्यांनी नक्की की अरे हा हे करतो, नाही म्हणजे कसं आहे की 4 लोक बघताय, हा मुद्दा असतो की 4 लोक अरुणला बघताय. हा मुद्दा याला कसं हँडल केलं? 4 लोक बघताय म्हणजे मी घरच्यांनी एकच म्हणलं, जे आज 4 लोक बघताय ना ते उद्या 4 लोक नाव घेतील, नाव ठेवणार नाही. आणि पप्पांचं म्हणजे मला पप्पा तर असे समोरून कधी बोलले नाही काही, पण मला दुसऱ्यांकडनं कळालं की तुझे पप्पा स्टार्टिंगला म्हणायचे जेव्हा तू रील बनवायला स्टार्ट केली, हे पाय म्हणे हे काय फालतूपणा करू लागले, जरा जॉबकडे लक्ष द्यायचं, काही काम करायचं, आपला घरचा एवढा बिझनेस आहे मंडपचं वगैरे त्याच्याकडे लक्ष द्यायचं, हा हे काय धंदे लावले. तर त्या समोरच्या माणसाने सांगितलं होतं तू पे याच्यात खूप करिअर आहे, त्याला करू द्या. आणि पप्पाला आता ते कळतंय, कारण पप्पाला पण आणि मम्मीला पण खूप वेळेस असं झालंय बाहेर नाही का, तुम्ही ते अरुण तुपेचे वडील ना, मग खूप छान बनवतात मला बघितलंय. म्हणजे आधी सुरुवातीला की बाबा यार म्हणजे आजूबाजूचे लोक, हा नातेवाईक महत्वाचं म्हणजे की यार हे काय करतोय, ते नाव ठेवतात सगळ्यांचे. म्हणजे खूप कंटेंट क्रिएटरचे हेच प्रॉब्लेम आहे की लोक नाव ठेवतात म्हणून ते करत नाही. खूप जण असे आहेत की त्यांच्यात स्किल आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण ते लोकांमुळे नातेवाईकांमुळे ह्या गोष्टी नाही करत. पण घरचा सपोर्ट किती महत्वाचा आहे याच्यात. माझं एकच म्हणणं आहे, लोक काही म्हणू, तुम्हाला तुमच्या पाठीमागे जर तुमचे आई वडील आहे ना, संपला विषय. बाकी तुम्हाला कोणाशी घाबरायचं काम नाही. मला माझ्या आईने सपोर्ट केला, मला माझ्या वडिलांनी सपोर्ट केला, मला बाकी कोणाची गरज नाही. मला आईचं विशेष म्हणजे कौतुक वाटतं की खूप सारे कंटेंट क्रिएटरची फॅमिली सपोर्ट करत नाही सुरुवातीला, आणि आता बऱ्याचदा मी बघते तर रील मध्ये कंटिन्यू अरुणची आई म्हणजे प्रत्येक रील मध्ये दिसते, आणि खूप छान पद्धतीने ऍक्टिंग वगैरे सगळं करतात त्या, बेस्ट एकदम. तर मग ते कसं आईचं काय नक्की, मला एक याच्यात सगळ्याच्यात काय रोल आहे नक्की आई? त्याच्यामध्ये तिला आधी सांगावं लागतं, मम्मी हे बघ असं असं करायचं आपल्याला, हो. असं आहे. तर ते शूट करायला लागलं ना, मम्मी सोबत शूट करायचं म्हणजे 1 तास कुठेच नाही गेला. हो. कारण इतके रिटेक होतं, आणि एखादा डायलॉग जर आम्ही हसायला लागलो तर मम्मीला पण हसू कंट्रोल होत नाही, मलाही हसू कंट्रोल होत नाही. किस्सा सांगशील आई सोबतचा? एक प्रमोशन रील होती आणि इमोशनल होती. हो. खूप इमोशनल दाखवायचं होतं त्यांना की मी आईला मोबाईल ब्रँड येतो त्याचं प्रमोशन करायचं होतं. तर आई दरवेळेस येते नाही का, आता एखाद्याच्या इकडे फोन नसतो तर मुलाला सांगते की अरे मावशीला फोन लावा ना, आत्याला फोन लावा ना. तर मग मी तीच कन्सेप्ट घेतली रीलमध्ये. तर तिला म्हणलं मम्मी तुला दरवाज्यातनं यायचंय आणि इथं या लोकेशनला थांबायचंय, बिकॉज मी तिथे कॅमेरा फोकस केलाय आणि तो तुझ्यावर फोकस होणार आहे. तर ती पहिले आली, 2दा आली, 3दा आली, 4थ्यांदा आली. अगं बाई म्हणलं तुला इथं थांबायचंय, तू फ्रेमच्या बाहेर कशाला चालली? म्हणजे अरे मग तसं सांग ना की इथं थांबायचं. म्हणलं तुला किती वेळेस सांगितलं इथं थांब म्हणून.
त्याच्यानंतर आली का माझ्याकडे पाहिजे ना हसायला लागायची, म्हणलं तो हसतो तो नाही म्हणे मग तू माझ्याकडे बघतोय म्हणे. अरे बाप. तर याचे किस्से भरपूर आहेत. म्हणजे रिटेकला जास्त वेळ जातो Retake ला, editing retake. की म्हणजे नाही आणि ती आता शिकली, तिला ना आता कळायला लागले. जोपर्यंत ऍक्शनचा कॉल येत नाही ना तोपर्यंत डायलॉग द्यायचा. मी फुल ट्रेन झालेला आहे. त्याच्यावर मला तर हे की तू कंटेंट मध्ये जेवढा वेळ देतो बाकी एडिटिंग वगैरे हा पार्ट जो आम्हाला दिसत नाही हा हा तो पार्ट नक्की कसा की हे आम्हाला ऐकायचंय की ते नक्की कसं करतो आणि तुझे महत्वाचं म्हणजे तुझी रिअल लाईफ आणि हे तू बॅलन्सच करतोय. रिअल लाईफ माझी काहीच नाही. मी सकाळी उठतो 11 वाजता मित्रांना फोन लावतो, नंतर आम्ही शूट करतो आणि 3 ते 5च्या दरम्यान आमचं एडिट वगैरे होत असतं. कारण सगळ्यांचे व्हिडिओ, अजयचे व्हिडिओ वगैरे सगळ्यांचे व्हिडिओ ज्याला जसं जमून तसं. आता एखाद्याच्या फोनमध्ये जर याच्या फोनमध्ये जर व्हिडिओ, कारण फोन शूट करायला 2च फोन आहे शूट तर एडिट करायला ती 4-5 जणांची एडिट करायची आहे ना व्हिडिओ. तर ते कधी कधी असं होतं की आम्हाला चालू गाडी आहे, भाई तू गाडी चालव, मी एडिट करतोय, फक्त हळू चालू बरं का, कारण मला ते लावायला असं. तुझा आणि अजयचा तो एक रील बघितली मी, गाडीवर न जातात वगैरे, ते असे कॉमेडी एखादा किस्सा सांग की बाबा मजा आली होती. कॉमेडी किस्सा म्हणजे आताचीच त्याची एक रील आहे की तो म्हणतो भाऊ तुमचा बर्थडे आहे तर आपण एक डीजे लावूया, आपल्याकडे लय भारी डीजे आणि तो स्मशानभूमीत घेऊन जातो मला. तर आणि तो तिथं स्मशानभूमीत ते स्वर्गरथ दाखवतो, भाऊ हा डीजे लावूया, त्याच्यामुळे खूप जण येतात. आणि असं की होतं की मी त्याच्या कानाखाली मारणार आहे. तो सांगतो ना माझ्या बर्थडेला स्वर्गरथ लावायचो. तर मी त्याला म्हणलं होतं अजय थोडं डिस्टन्सवर थांब, कारण मला हात समोरून फिरवायचा आहे. तर ते भाऊ कसला भारी डीजे असं समोर आला, हात फिरला माझा, इतकी जोरात काना घ्यायला लागली तिकडच्या इथे म्हटलं होतं असं डायरेक्ट. म्हणजे यार ठीक आहे म्हणे, यार सॉरी म्हणलं, पण तो थोडं लांब भरायचं असतं कारण मला समोरून हात फिरवायचा होता, मी असं मागं नव्हतं जाता येत मला. तर ते जोरात लागलं त्याला. त्याच्यानंतर म्हणे तू बघ आता एक अशी स्क्रिप्ट लिहितो म्हणे तुझ्या कानाखाली हात बरे. आता पूर्ण ग्रुप आहे, कोणासोबत जास्त बनतं की बाबा आणि शूट करण्यात सगळे हा जास्त रिटेकने कोण खूप वेळ लावतो? शूट करण्यामध्ये आमचं रिटेक मध्ये करिश्मा आहे भाऊ. हा त्या पोरीला डायलॉग करिश्मा खूप रिटेक घेते. आणि शूट करण्यामध्ये माझे मित्र आहे अभिजित, श्याम, वैभव. आणि समजा हे तिघं पण जर अवेलेबल नसले तर आमच्यातलंच मग आम्ही 1 by 1 घेतो. समजा आता आपल्या दोघांचे डायलॉग तिसरा नाहीये फ्रेम मध्ये, तर मग तो तिसरा माणूस तिकडनं माझा हे ओके. आणि मग जर याचा डायलॉग आहे तर हा फ्रेम मध्ये नसेल तो शूट मग इकडनं त्याचं येईल असं शूट. तुम्ही आउटडोअर शूट करता आणि कधी कोणतं पण कॅरेक्टर प्ले करतात, तर मग अशा अडचणी येतात का? आता तू ट्रॅफिक पोलीस करतो, कधी कधी अचानक पोलीस यानं काहीतरी फोन वगैरे हेच म्हणजे हेच झालंय. फुल मॅटर होणार आहे असं काहीतरी होतं? ते जे होतं ना की ट्रॅफिक पोलिसवाला थांबवतो म्हणायचं, खोटं बोलायचं नाही, ती जी रील आहे व्हायरल गेलेली, त्याच्यामध्ये हे आम्ही 3 सीट बसवलेले, मी ट्रॅफिक पोलिसच्या याच्यामध्ये होतो आणि तिकडनं पोलीस साहेब आले डायरेक्ट, काय चालू आहे म्हणे. सर शूट चालू. पहिले मी बघून घेतलं, म्हणलं बा बूट पोलिसाचे दिसलं, बूट आणि खाकी पॅन्ट होती. म्हटलं साहेब काही नाही शूट चालू आहे. म्हटलं म्हणे 3 सीट कसं काय म्हणे. म्हणलं अहो तेच शूट चालू आहे की काहीतरी कॉमेडी वे मध्ये आम्ही एक मेसेज देऊ की 3 सीट फिरू नका बाबा असं तसं. म्हणे अच्छा ठीक आहे चांगलं काम करताय म्हणे. आणि ते चालले गेले. म्हटलं वाचलो. आता तू एवढं सगळे कॅरेक्टर प्ले करतो, म्हणजे असं कधी झालं का बाबा ह्या कॅरेक्टरमुळे अरुणला लक्षात ठेवलंय माणसांनी? माझं तर तुझं अण्णा कॅरेक्टर खूप गाजलं, तुफान गाजलं. त्या व्यतिरिक्त किंवा त्याच्या सहित सरदार खान. कॅरेक्टर आहे असं सरदार खान हा की आजही तुला म्हणजे कधी लगेच त्या म्हणजे करणे माझं असं झालं ना की जेव्हा मी फर्स्ट टाइम लोक शॉक झाले होते की मी फक्त सरदार खानच्या कॅरेक्टरसाठी टकलं केलं होतं. हो. ते सरदार खानचं कॅरेक्टर असं होतं की ते इतना काप काय रे आयटी सेक्टर मध्ये जेव्हा प्रेशर येतात तर तेव्हा मी टकलं. तर लोक तेव्हा ते कॅरेक्टर खूप गाजलं होतं. म्हणजे मला एक जणांनी म्हणे की मला ही रील अरुण दुसऱ्या देशातून आली म्हणे, अरे बापरे, की हा आपल्या इथला आहे, संभाजीनगरचा आहे का असं तसं. म्हणजे आता मला एक प्रश्न आहे की म्हणजे तू हसवतो, सगळे बघतात वगैरे, पण हा सगळ्यांना प्रश्न पडलाय की अरुण आम्हाला हसवतो, तर अरुणला कोण हसवतं? मित्रच असो. तू कोणाचं बघतो, कोणाचे रील? आम्ही तुमच्या रील बघतोय, तर तू कोणाचे रील बघतोय बाबा? तसं आपल्या मराठीमध्ये सुदामे, अथर्व सुद्धा. येस. त्यानंतर अर्जुन पंडित म्हणून एक आहे, तो पण खूप भारी आहे. सॅन्टीन बॅगी, फोकस इंडियन, शंतनू रांगेकर. मला हे खूप
आवडतं हे क्रिएटर्स. आता तू अथर्व सुदामेचा विषय काढला तर गणपतीमध्ये अथर्व सुदामेला ट्रोल केलं गेलं. गणपतीची एक रील बनवली होती अथर्व सुदामेने, तर त्यांनी म्हणजे काही वेळेनंतर ती डिलीट केली. बरोबर. तर त्याच्यावरनं खूप गोष्टी घडल्या, हा. खूप ट्रोल केल्या गेलं, म्हणजे खूप टीका झाल्या अथर्व सुदामेवरती. तर त्याच्यानंतर त्या टाईपचं कंटेंट वापरून तुला जर रील करायची किंवा मग तुमच्या ग्रुपमधले कोणाला रील करायची, असं भीती वाटली का की यार अथर्व सुदामे सोबत जे झालं ते ते आपल्या सोबत सुद्धा होऊ शकतं? नाही, म्हणजे आता कसं आहे ना, प्रत्येकाची मानसिकता वेगळी आहे. आता एक कलाकार म्हणून मी एकच सांगू इच्छितो की त्यांनी ती आर्टिस्टच्या हिशोबाने केली होती. कारण आपण आपल्या एक कलाकाराला जात नसते. आता फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर नुसरत फतेह अली खान, त्यांचे फॉलोअर्स आपण सुद्धा आहोत ना. आणि आर्टिस्ट आहे तो, आर्टिस्ट आता चित्रकाराला जात नसते. तर गणपती मूर्ती बनवणार जर त्यांनी दाखवलं तसं होतं की मुसलमानांनी मूर्ती बनवलेली बाबा, म्हणून मग तो तुम्ही नाही घेणार का, असं तसं एक डायलॉग होता त्यामध्ये. तर तुम्ही त्याबद्दल नका हे करू जास्त, की आर्टला आर्टच्या जागी ठेवा, हे तुमचं जे बाकीच्या गोष्टी त्या बाकीच्या जागी ठेवा. म्हणजे थोडाफार विचारा लागी की बाबा आता करावं की नाही करावं. असं कधी जरी झालं की त्याच्यानंतर ठीक आहे तुम्ही प्रेझेंट करताय, पण मग नाही, मग त्यांना विचार सरणी ती आहे की नाही बाबा त्यांनी इंटेन्शन चांगलं होतं सुदामेचं, पण मग ह्या गोष्टी घडल्या. पण तुला जर करायचं असलं, आता तू मागे रामाचं वगैरे त्याचं भीती वाटते अशा गोष्टींवरती कंटेंट की बाबा ट्रोल करतील लोक, म्हणजे तू जरी क्लिअर इंटेन्शननी बनवलं केली रील, त्याला लोक निगेटिव्ह घेऊ शकतात. ट्रोलर्सचं कामच ते असतं की बसल्या बसल्या नाव ठेवायचं. हो. आता आम्ही जे आहे आम्हाला माहिती आहे की मी एक कलाकार आहे, मला कधीही कोणत्याही याचं कॅरेक्टर करायचंय. मला कधी इक्बाल पण करावं लागेल, कधी राम पण करावं लागेल. बरोबर. तर त्यामुळे मी हा विचार नाही करू शकत. मला माझं एकच आहे की मला लोकांपर्यंत चांगला मेसेज द्यायचा, जेणेकरून चांगला एक काहीतरी समाज सुधारेल. जरी त्याचे व्ह्यूज नाही गेले, काही नाही गेले, पण माझ्या मनाला शांती की मी चांगलं काम केलंय काहीतरी, आणि याची परतफेड वरती सगळ्यांनाच करणे. बरोबर. कधी ट्रोल झालाय? नाही आतापर्यंत. आता ह्या गोष्टी आपण अथर्व सुदामे बद्दल पण बोललो. आपण नाही सांगू शकत की कुठल्या गोष्टीमुळे आपण ट्रोल होऊ शकतो, कारण तुम्ही खूप वेगवेगळ्या टाईपमधले रील बनवतात. मग त्या सगळ्यांची काळजी घेणं किंवा मग ट्रोलर्सला कसं तयारी करत असाल ना की बाबा उद्या हे जर गोष्टी घडल्या तर काय विचार काय असतो नक्की? का नाही, आमचं म्हणजे माझं कसं आहे, मी एक माझं पर्सनल सांगतो, मला भीती वाटत नाही. ट्रोलर्सचं सांगायला गेलं ना की त्यांचं कसं असतं की सबेरे उठो रील देखो कमेंट करून शांत बैठो, असं ट्रोलर्सचं काम असतं. भीती वाटायचं काम यामुळे नाहीये की माझ्या मागं मला माहिती आहे माझं जर काही झालं तर ऍज अ कलाकार म्हणून किती लोक सांगतील की मी बरोबर आहे. बरोबर. समजून घेणारे लोक पण आहेत आपल्या याच्यावर. जर तुम्ही जर काही गोष्ट वाचलेलीच नाही आणि तुम्ही त्याबद्दल जर बोलताय तर तुमच्या गोष्टीला काही अर्थच नाही. मी जर काही सांगतोय तर मी वाचून, आणि माझं असं आहे की मला जर एखाद्या गोष्टीवर, फॉर एक्झाम्पल मला जर मी याची रील बनवली होती शिवजयंतीची, तर मी त्या गोष्टीबद्दल आधी वाचन करल की हे खरंच आहे का, की हे खरंच हे पॉइंट्स आहेत का, त्यानंतर मी ते मांडल. मग माझ्याकडे प्रूफ राहतो की हे बघ तुम्ही जे सांगताय ते असं असं लिहिलंय आणि असं असं आहे, तर तुमच्याकडे काय प्रूफ आहे ना. हो. आणि आता तुला एवढे म्हणजे तुझे फॉलोअर्स पण खूप आहेत, कमेंट्स पण खूप येत असतील. तू असा प्रश्न आहे सगळ्यांचा की अरुण प्रत्येक कमेंट्स वाचतो का? हो, मी प्रत्येकाला रिप्लाय थँक्यू, ते लाईक, स्माइल, लाफिंग वगैरे प्रत्येकाला. की कारण फॉलोअर्स वगैरे खूप आहेत, त्यामुळे असा प्रश्न पडतो, सगळ्यांनाच पडतो की यार आपण तर कमेंट्स करतोय बट ते वाचतात नाही. त्यांनी काय होतं, लोक अजून अटॅच होतात की यार याचे एवढे फॉलोअर्स आहेत तरी पण आपल्याला लाईक करतोय, आपल्या कमेंट्सला रिप्लाय देतोय. त्याच्यामुळे ते कंटिन्यू लोकांसाठी म्हणा, आम्ही जे करतोय ते तुम्हाला हसवण्यासाठीच करतोय ना. हो. तर मग आमचं पण काहीतरी कर्तव्य बनतं की तुम्ही आमच्या व्हिडिओवर जर कमेंट केली तर आम्ही त्याला लाईक तरी करावं. निगेटिव्ह कमेंट्स त्याला कसा रिस्पॉन्स करतो? त्याला मग शुद्ध पुणेरी भाषेत, म्हणजे अरुण हसूनच उत्तर देतो की वेगळं काही? एका जणांनी केली होती की तुमच्यासारखे वाह्यात रील्स बघण्यासाठीच आम्ही रिचार्ज केले. म्हणलं धन्यवाद सर, तुम्ही तुमचा वेळेतला वेळ काढून तुमच्यासारख्या वाह्यात माणसाने आमची रील बघून कमेंट केली, यामुळे आमची ही रील अजून लोकांपर्यंत पोहोचेल. त्याच्यानंतर त्याचा रिप्लाय आला की अहो सॉरी सर, माझा तसा येतो नव्हता, मी पण कॉमेडी मध्येच बोललो होतो म्हणे तो.
म्हणजे आता ही तुझी थिंकिंग झाली, तू रिप्लाय द्यायची तुझी स्टाईल झाली. बट खूप कंटेंट क्रिएटर आपण बघतो की ज्यांना निगेटिव्ह म्हणजे कमेंट्स वगैरे येतात, तर मग त्यांचा कॉन्फिडन्स लो होतो. बाबा नको आता हे नको करायला, हे होतं. तर त्यांना काय सांगशील? हे बघा, नाव ठेवणं हे लोकांचं काम आहे. हं. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पॉडकास्ट चालू केले, तर तुम्हाला स्टार्टिंगला म्हणले असते ना, "अरे काय किती पॉडकास्टवाले येऊन बसले. की काय नुसतं एकमेकांना त्याला जाऊन प्रश्न विचारायचे, त्याला काय काम, तो येऊन बसेल." लोकांचं काम आहे नाव ठेवायचं. आज तुम्हाला नाव ठेवताय, उद्या तुमचं नाव घेऊन फोटो काढायला सोबत येतील. हे माझ्यासोबत घडलंय म्हणून मी सांगतोय. हां. तर त्याच्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. तुमच्या मागे तुमच्या घरचे आणि तुमच्या मित्रांची साथ आहे ना, संपला विषय, तिथं तुम्ही जिंकलेला आहात. हां. एक काळ असेल कोणालाही लगेच सक्सेस भेटत नाही. आज जर झाकीर खान त्या लेवलला आहे ना, तिथे भारताचं नाव त्यांनी गाजवलंय ना, तर तो 10 वर्ष अगोदर कुठे होता हे पण बघा. त्यांनी एवढ्या वर्ष घासले, एवढ्या वर्ष केले, त्यानंतर तो तिथे गेलाय. हो. त्याच्यामुळं काम करत राहा. काय म्हणतो आपण त्याला, फळ काय भेटेल, तुम्हाला काय भेटेल त्याची चिंता करू नका. वर देवबाप्पानी, गणपती बाप्पाने जे लिहिलंय ते नक्की तुम्हाला भेटून जाईल. नक्की. म्हणजे आता हे सगळं तू सुरू म्हणजे शून्यातून सुरू केलं, त्याच्या इथपर्यंत तुझा प्रवास आला. म्हणजे एकच आहे की तुम्ही शून्यात, हे लक्षात ठेवा. जर कोणाच्याही मागे लागला ना, त्याचा नंबर वाढेल. संपला विषय. आता मला याच्यावरनं एक क्वेश्चन करावं वाटतं की डाऊन टू अर्थ ज्याला म्हणतात, खूप कंटेंट क्रिएटर असे आहेत की ज्यांना लोक यार याचे फॉलोअर्स वाढले. झाले, मिलियन मध्ये गेले, तर हा तर साधा आपल्याकडे बघत आहे हे ओळखीचा, तर त्याला कसं बघतो तू? त्याला बघायचं नाही. अरे ते तुमचे विचार तसे झाले. हा. आमचं काही म्हणणं नाही. मी तर आता आम्ही कधी कधी कॅनटला जातो ना, एखादा असं बघतोय आमच्याकडे, अरे हा तो अरुण तो अजय देआडे आहे ना, हो. हा तर मी अरे अरे भाई, हा आम्हीच येते. तर असं असतं. म्हणजे लोकांचं आता कसं आहे ना, की फॉर एक्झाम्पल तू माझी जुनी मैत्रीण आहे. हा, तू काय म्हणशील, अरे यार त्याचे फॉलोअर्स खूप वाढले, आता आता तो भेटेल का, असं तसं. अरे एकदा फोन तर करून बघ ना. अरे फिरायला जो बाहेर आपण. आणि शूटिंगच्या दरम्यान आता खूपदा बघितलं की साडी वगैरे घालणं, पब्लिक मध्ये जाणं, काय रिॲक्शन असते सगळ्यांची? आजूबाजूचे लोक कसे रिॲक्ट होतात? हा काही नाही, गल्लीत करतो. गल्लीतल्यांना सवय झाली, गॅलरीतून बघत असतो. अजयचे आणि तू म्हणजे खास करून एवढे बघितले की आम्हाला प्रश्न पडतो, अरे हे यांच्या समोर करणं किती अवघड आहे. म्हणजे महत्वाचं म्हणजे हसू कंट्रोल करणं. गॅलरीतून बघत असता लोक, गॅलरीतून हसतं. मग त्यांना म्हणावं लागतं, प्लीज 2 मिनिटं सायलेन्स, एक डायलॉग होऊ द्या म्हणून आपण सगळे मिळून असं. तेच म्हटलं की ते किती अवघड आहे ह्या पब्लिकला सांभाळणं, त्यांना धरून ठेवणं. आणि आपण एखादी सिरियस जर करत असाल रील शूट, तेव्हा कसं होतं की समोरच्या शेजारी आजूबाजूचे लोक हसताय, मग हसू येतं की स्वतःवरच हसू येतं की स्वतःवर नाही, पब्लिक पेटीच्या समोर असतो ना, त्याच्याकडे पाहून जास्त हसी होते. कारण माझा टेक जेव्हा चालू, मी इमोशनल होतोय ना, ते असं आता त्याचा डायलॉग नाही काही, त्यांनी शांत बरं ना, ते असं करतं. तर मला हसू येतं, अरे भाई तू शांत बस ना, इमोशनल सीन चालू, मला डोळ्यात पाणी आणायचं. मम्मीचा किस्सा सांगितला तू की त्या खूप हसतात हा, वगैरे. बाकी ग्रुप मध्ये कोण आहे की असं खूप फुल कॉमेडी की बाबा अजय आहे आमचा, अजय दे. हसण्यात चलो बाबा? त्याला काही शूट चालू असं ना, त्याचं मध्येच काही निघतं. मी त्याला म्हणले, अजय तू शूटच्या टायमाला नीट जाय बरं का. हा हा हा. हे म्हणजे ह्या गोष्टी खूप म्हणजे आत्ताचा अरुण तुपे, पण सुरुवातीला जी तू स्टार्ट केलं, नातेवाईक वगैरे म्हणतात की काय करतोय, हा तो किस्सा सांगितला तसा की तुझ्या शेजारच्या काकांनी पप्पांना सांगितलं आहे करिअर. काकाने ते मित्र होते. हो, ओके. ते तर मी तेच म्हणते की नातेवाईक म्हणा, शेजारी म्हणा, सुरुवातीला म्हणतात की यार यात काय करिअर आहे, काय करतोय, याच्या व्यतिरिक्त नोकरी कर, धंदा कर, ह्या गोष्टी. त्याला कसं फेस करत? आता कसं आहे ना, पप्पाला सवय झाली. म्हणजे मी फोन घेतला आयफोन 15 प्रो मॅक्स. तर एकदा असंच, आता पप्पाचा साऊंडचा आणि मंडपचा बिझनेस आहे. तर बाहेरचे जे आहे ना, यूपीचे वगैरे ते लोक आलेले होते. तर पप्पांनी त्यांना चहा प्यायला घरी घेऊन आली आणि त्यांना सांगितलं, इसके इतने इतने फॉलोअर्स आहे. अरे ये आपका बेटा है क्या, बोले मैंने एक रील देखी वाली है. कारण ती हिंदीमध्ये बनवलेली होती ना, तर ती पॅन इंडिया व्हायरल झाली होती रील. आणि त्यानंतर मी पुढे येऊन बसलो, तर पप्पा सांगू लागले, ये आयफोन देखो बोले इसने खुद के पैसे से लिया है, 1,20,000 का फोन आहे बोले. अरे वा, म्हणलं जिंकलो, मला गरजा चक्कू निश्चित चांगलं. प्रवासीची रिॲक्शन आणि आताची रिएक्शन पप्पाला एक प्राऊड मुवमेंट. हा हा, तेच आई बाबांचा सपोर्ट असणं हा, खूप खरंच. महत्वाचं आहे, जो
प्रत्येक कंटेंट क्रिएटरला मिळत नाही. मिळत नाही. त्यांना काय सल्ला देशील की बाबा ह्या गोष्टी फॅमिली की तुम्ही त्यांना समजून सांगा, मला फक्त एक चान्स द्या. मी पप्पाला तेच म्हणलं होतं, मला फक्त 2 वर्ष आहे. मी काहीतरी करून दाखवतो. जर नाही केलं तर मी स्वतः बिझनेस मध्ये घुसून जाईल आपल्या घरचं. आणि हे ट्रोलर्स वगैरे ते ते कसं हँडल करतो की बाकी कोणी आत्ताच आपण विषय झाला की निगेटिव्ह बोलणं, निगेटिव्ह कमेंट्स येणं काय निगेटिव्ह कमेंट्स आणि महत्वाचं म्हणजे निगेटिव्ह त्यांना तू फेस करतो जास्त की तुझे फॅन्स त्यांच्याकडे लक्ष देतो काय? मी माझे जे आता चांगले कमेंट्स करणारे आहेत त्यांना तर मी रिप्लाय वगैरे देत असतो. निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांना मला रिप्लाय द्यायचं. म्हणजे काही काही असे राहतात की ते कंटिन्यू आपल्या याच्यावरती निगेटिव्ह कमेंट करत राहतात. आपण खूपदा नोट करतो त्या गोष्टी की अरे प्रत्येक ह्या आयडीवर प्रत्येक वेळी निगेटिव्ह कमेंट्स येत आहेत. त्यांना कसं फेस करतो? तर फेसचं काही प्रॉब्लेम मी जास्त टेन्शन घेत नाही. कधी कधी असतो एखादी रील चांगली असते त्याच्यावर निगेटिव्ह कमेंट आली ना, त्याच्यावर माझे फॉलोअर्सच त्यांना रिप्लाय द्या. मी म्हणतो अरे मग झालं, मला काय रिप्लाय द्यायचं काम आहे, आपले फॉलोअर्सच चांगलं आपलं काम करतायत. एवढ्या सगळ्या रील करतो तू, बनवतो वगैरे, तर म्हणजे अशी कधी रील बनवली का यार चला म्हणजे दुसऱ्यांना छान वाटाय म्हणजे वाईट रील बनवली का की बाबा लोकांना आवडेल म्हणून टाकली बाबा अशी, म्हणजे तुला नाही पटली ती स्वतःला पण लोकांना आनंद आहे, लोकांना मजा आहे, असं कधी केलं वाईट रील नाही असं नाही कधी केलं. डार्क म्हणू शकतो म्हणजे खूप असं ड्रिंक करून. नवरात्रीमध्ये मी एक केली होती की नाही का, आता आपण बघतो की लहान मुलींवर बलात्कार वगैरे असे खूप न्यूज येत असतात, तर तो विषय घेऊन एक मी बनवली होती. आणि त्याच्यात एंड सस्पेन्स असं दाखवला होता की ती मुलगी त्या माणसाला देवीचं रूप दिसतं. तर ते खूप जणांना आवडलं होतं. पण लोकांची स्टार्टिंगची रिएक्शन अशी होती की अरे कसला दिसतो रे म्हणे तू, म्हणजे रिएक्शन इतक्या गांधी तुझं म्हणजे बेकार. म्हणलं आता ऍक्ट कसा करायचा होता, माणूस कॅरेक्टर कसं दाखवायचं त्याला मी तरी काय करणार. आता एवढ्या सगळ्या रील बनल्या जातात, पण असं होतं का की यार या रीलला मी खूप एफर्ट्स घेतलेत पण रिझल्ट एकदम कमी आलाय, असं कधी होतं? काय वाटतं तेव्हा? काही नाही, त्रास होतो. बट असं वाटतं यार एवढी मेहनत घेतो आपण, म्हणजे कधी कधी आम्ही ना असं रेंट देतो कपड्यासाठी वगैरे आणि ती रील चालतच नाही. आत्ताच मी आषाढी एकादशीला एक केली होती कन्सेप्ट की एक वारकरी जो वारीला गेला नाही या वर्षीचा, का तर मागच्या वेळेस तो वारीला गेला आणि दुष्काळामुळे त्याच्या मुलांनी फाशी घेतली, अशी कन्सेप्ट होती. आणि त्याच्यानंतर एक माणूस येतो, तो पाणी मागतो, बसतो, काय काय मामा यावेळेस वारीला नाही गेला. मग तो म्हणतो की माझ्या मागच्या वेळेस वारीला गेलो मुलांनी आत्महत्या केली, त्यामुळे मी गेलो नाही. ज्या विठ्ठलाला माझी काळजी नाही त्या विठ्ठलाच्या दर्शनाला मी कशाला जावं. आणि मग तो माणूस म्हणतो की तुम्ही जर नाही गेला तर काय होतं त्याला, तो विठ्ठल तुम्हाला भेटायला येईल की. आणि मग हा म्हणतो तो कसला भेटायला येतोय त्याचे एवढे लाखो भक्त सोडून. मी मागून म्हणतो की अरे तोच विठ्ठल तुला भेटायला आलाय. आणि मी मागं होतो तर पूर्ण विठ्ठलाचं कॅरेक्टर दाखवलं होता मी, त्याचा लुक पूर्ण क्रिएट केला होता तसा, त्याचं लाईट वगैरे. तर एवढी मेहनत घेतली ती. आम्ही सकाळी 6 वाजता साईबाबा टेकडीला शूट करायला गेलो का, कारण धुकं वगैरे असतात, भरपूर पाऊस असं दाखवायचं होतं की ओला दुष्काळ म्हणतो आपल्याला, ते दाखवायचं होतं. तर त्याला काही नाही, फक्त 30,000 आणि 40,000 आले होते व्ह्यूज. मला असं रडू आलतं, म्हणलं यार काय यार असं, म्हणजे नाही का आपण एवढी मेहनत घेतली, एवढं इमोशनल झालो, माझ्या डोळ्यात पाणी आलतं. म्हणजे असं झालं की सीन असं चालू आणि मी एकदम म्हणायला लागलो होतो चला ज्या विठ्ठला माझी काळजी नाही एवढं त्याच्या भेटायला मी का जावं. म्हणजे आज झालं तर समोरचा पण मला पण म्हणे यार मला रडू लागलं. म्हणजे एवढे फॉलोअर्स आहेत तुझे, एवढं सगळ्या गोष्टी होत आहे आतापर्यंत. सुरुवातीचं ठीक आहे की बाबा व्ह्यूज कमी येणं, प्रॉब्लेम येणं हे ठीक आहे, पण आता अरुणचे एवढे फॉलोअर्स आहे आणि आता एखादी रील अशी जाणं की शून्य गेली, म्हणजे काहीच नाही, व्ह्यूज आले म्हणजे खूप कमी, अनपेक्षित व्ह्यूज आले. तर मग तो किस्सा, बाकीचे कंटेंट क्रिएट. आणि महत्वाचं म्हणजे एक प्रश्न आहे की कंटेंट क्रिएटर जे आहेत खूप गोष्टी म्हणजे त्यांच्यासोबत घडतात. तुला वाटतं का की जितकं व्हॅल्यू त्यांना देणं गरजेचं आहे तेवढं आपल्या समाजात मिळत नाही, असं काय वाटतं? हो, कलाकाराला किंमत मी खरं सांगेल तर आपल्या संभाजीनगरमध्ये कलाकाराला जास्त हे करत नाही लोक. कोणताही असो, मग तो गायक असो, लेखक असो, ऍक्टर असो, आपले तर नाही करत. तुम्हाला म्हणजे आमचे अशी असले इतके बेकार किस्से ना, आम्ही जेव्हा शूट करत असतो तेव्हा
ते गाडी वाजवत जाणं मुद्दामून साईडनी, पुन्हा तिकडनं त्याच स्पीडनी गाडी वाजवत येणं, ओरडणं, कोणी मुलगी सोबत असली का असं तर शिट्ट्या वाजवत जाणं. सो आम्ही जर काहीतरी करतोय, आम्हाला आमच्या सिटीला पुढे न्यायचंय, आपण किती दिवस दुसऱ्या सिटीजचे व्हिडिओज बघणार फक्त? बरोबर. आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पण कॉन्टेंट क्रिएटर आहेत. कॉन्टेंट क्रिएटर म्हणजे काय, जो कॉन्टेंट करतोय, जो लोकांना हसवतोय, जो काहीतरी लिहून लोकांना व्हिडिओज करून हसवतोय, हे लोकांना कळणं गरजेचं आहे. हो. ते लोकांना कळतच नाही ना अजून. आता आमच्या याच्यात असं होतं की कॅरेक्टर नसल्यामुळे कधी कधी करिश्माला मला माझी बायको दाखवावी लागते आणि तीच करिश्मा कधी कधी अजयची बायको राहते त्याच्या व्हिडिओमध्ये. तर तिला अशा कमेंट येते की तू एकदा ठरवून घे कोणाची बायको आहे म्हणून. हो. आणि आता हे नवीन नवीन ट्रेंड येत चालतो युट्यूब वरती. तर तुला काय आवडतं, की तो ट्रेंड नुसार जायला आवडतं, की तुझं जे एक बॅलन्स करणं आवडतं? Mix करणं आवडतं. हा, म्हणजे आणि प्रत्येक महत्वाचं म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर चेंज हा ते स्किप करणं हा हे किती अवघड वाटतं. नाही यार, फुल याला खूप रिस्पॉन्स चांगला येतोय ना, आता थोडंसं थांबावं लागतंय. नाही माझं असं होतं कधी कधी की नाही का बोलता बोलताच मी अन्नाच्या टोन मध्ये घुसून जातो आणि ते मला जरी रिअलाइज होतं, मी म्हणतो "हे नाही, कट कट, पुन्हा पुन्हा शूट करूया आपण, आपण दुसऱ्या कॅरेक्टर मध्ये घुसलोय." किती अवघड आहे युट्यूबला, म्हणजे अल्गोरिथम वगैरे हे सगळं मॅनेज करणं. आणि कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धेचं युग आहे. खूप जण युट्यूबवर करतात ते. खूप हार्ड आहे, बिकॉज असं म्हणतं की युट्यूबवर दररोजचे 10 ते 5,000 चॅनल नवीन क्रिएट होतात. ओके ओके. असं आता एक न्यूज आहे, आता किती किती खरी आहे किती खोटी माहित नाही. आणि इंस्टाग्रामवर पण दररोज आता नवीन नवीन क्रिएटर येत आहे. हो. आता जे थिएटर आर्टिस्ट आहे ते पण हळूहळू रील्स कडे येत आहे हम्म. आणि त्यांचाही खूप फायदा होतोय. कारण एक मुद्दा सांगायचा झाला की थिएटरकडे जास्त लोक वळत नव्हते आणि रील्समुळं लोक थिएटर्सकडे येत आहेत. हो हो. कारण जेव्हा आपण एखादा रीलमध्ये नाटकाची एखादी क्लिप बघतो ओके. आणि त्या क्लिपवर हसतो, तर कमेंट्स मध्ये जाऊन तुम्ही जर वाचलं ना, तर लोक विचारतात नाटक कोणतं आहे, मग हे आमच्या शहरामध्ये कधी लागणार आहे. हा हा. त्यामुळे लोक अजून नाटकाकडे वळताय असं म्हणायला हरकत नाही. जिथं आपण अगोदर म्हणायचो की यार नाही, आता नाटक बंद होण्याच्या याच्यावर आले, नाटकाकडे पब्लिक कमी येते, युट्यूबमुळं लोक लोक नाटकं बघत नाहीये, नाटकाकडे काय 50 ते 60 सीट तिकीट हो हो. होता फक्त. तर तसं नाही, तर आता रील्समुळे आणि युट्यूबमुळे लोक नाटकाकडे जास्त चालले. म्हणजे आता तुझ्या तर प्रत्येक रील वरती हसतात. कॉमेडी म्हणजे फनी तेवढेच फनीच असतात, की हसणं पोट धरून हसत असतील लोक तर. पण मला एक मुद्दा आहे, की तुझं सॅटिस्फॅक्शन कधी होतं, की बाबा ही रील बनवली आता छान, म्हणजे परफेक्ट एकदम, हे सॅटिस्फॅक्शन कशा टाईपमधनं होतं? माझं असं आहे ना की मी व्ह्यूजवर नाही, मला माझ्या ऍक्टिंग वरती. आता फॉर एक्झाम्पल मी एखादं जर बाजीराव आता टाकलं की हो. बाजीरावाचं मी कॅरेक्टर एक रील केली, तर मला ना चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या लोकांनी त्याच्यावर कमेंट केली, यार अरुण एक अरे आहे बापरे. बरं म्हणे. मी म्हणलं ठीक आहे, व्ह्यूज कमी आले, मला यांचं भेटलं ना ऍक्टिंग साठी, हा हा हा. जिंकलो मी तिथं, मला तेवढंच पाहिजे बस, बाकी काही नाही. मध्ये प्रत्येक रील म्हणजे असं स्क्रिप्टेड असती, हो. की काय म्हणजे रॅन्डम चला आठवलंय मला आता. का नाही, तसं तर एखाद्या वेळेस होतं, पण प्रत्येक रील स्क्रिप्ट आम्ही स्क्रिप्टेड असते वगैरे. तर याच्यानंतर आपण एक महत्वाचा प्रश्न राहिलाय, की हे जे आता गेमिंगचे म्हणजे प्रमोशन वगैरे हे चालू झाले, कंटेंट क्रिएटर खूपदा बघितलं की ते गेमिंगचे ऍड वगैरे होतात, ते त्याला हा. कसं, म्हणजे काय तुमची साईड लोकांना माहिती नाही, हा. काय ते नक्की कसं असतं? नाही, गेमिंगचं तर मी तर म्हणाल योग्य करते भारत सरकार, जे बंद करते ते यामुळे की खूप जणांचे पैसे गेले त्यामुळे. आणि हे जे प्रमोट करताना तुम्हाला एक सांगू इच्छितो, जे बघताय हे प्रमोट करणार काही याच्यामुळे प्रमोट करताय रील्सवरती, कारण रील्सवर इन्कम सोर्स काही नाहीये. युट्यूब तुम्हाला पैसे देतो व्हिडिओजचे, इंस्टाग्रामवर देत नाही. इंस्टाग्रामवर जे क्रिएटर्स असतात, जे ऍक्टर्स असतात, ते त्यांना प्रमोशनने पैसे येतात, त्याच्यामुळे त्यांचं बाबा घर चालतं असं म्हणता येईल. आणि त्या पैशामुळे घरचे सपोर्ट करतात की बाबा कर तू, तुला जे काय करायचं ते. तर मी लोकांना एकच सांगू इच्छितो, हे जे गेमिंगचे प्रमोशन करताय, तुम्ही त्याला जाऊ नका, फक्त एक कॉन्टेंट म्हणून बघा, स्किप करा. तुम्ही त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करू नका. आणि भारत सरकार बंद करतंय तर ते लवकर बंद करा बाबा, एवढं माझं मत आहे. त्याने म्हणजे एक त्यांनी बघण्याचा दृष्टिकोन एक हे थोडंसं चेंज होतं असं वाटतं. हा, बघण्याचं म्हणजे एक असं होतं की जर तुम्ही गेमिंगचे प्रमोशन्स करताय ना, तर तुमच्याकडे ब्रँड्स कमी येतील. हा हा हा. ब्रँड्स मीन्स होंडा, जे आपण ज्यांना ब्रँड्स म्हणतो, रिअलमी, मोठे मोठे जे आहेत
ते ब्रँड्स तुमच्याकडे कमी येईल. कारण गेमिंगला गॅमलिंग मध्ये म्हणतात ते सट्टाबाजी वगैरे. त्यामुळे ते नका करू. माझी एकच आहे, जे नवीन कॉन्टेंट क्रिएटर आता येत असतील, ज्यांचे फॉलोअर्स ग्रो होत असतील, मी त्यांना एकच सांगेल की कोणते दुसरेही करा. मी तर म्हणेल एखाद्याच्या शॉपचे करा, कपड्याच्या शॉपचे करा, पण गेमिंगचे प्रमोशन्स करू नका प्लीज. ओके, पण आता गेम खेळूया, रॅपिड फायर. मी क्वेश्चन करते, ऑप्शन देते, तू निवडशील. अरुणचं कुणासोबत रील करताना जास्त जमतं? अजय राहाडे सोबत की वैदेही मुंडे सोबत? आणि खूपदा बघितलं की वैदेही सोबत, करिश्मा, अजय राहाडे यांच्या सोबतच्या रील कंटिन्यू असतात. कोणासोबत म्हणजे जमतं? अजय म्हणता येईल, आणि कारण वैदेही जास्त अवेलेबलच नसते. हा, हा, हा. तिच्या कामातच राहते, तिला दोन दोन असं यार वैदेही यार प्लीज ना. तर ते आमचं कंटिन्यू जास्त समजा अजय सोबत आहे, तर अजय सोबत जास्त. कोणासोबत मज्जा येते जास्त रील करताना, शूट करताना? वैदेही सोबत की अजय सोबत? दोघं पण म्हणता येईल, दोघंही. ओके ओके. हा. आणि अरुणला कुठलं कॅरेक्टर प्ले करायला आवडतं? तुझा जे बघ अण्णा, आता एक अण्णाचा डायलॉग होऊन जाऊ द्या, अण्णाचा डायलॉग ऐकायचा आता. आता आण्याचं काय ऐकणार बघा तुम्ही, तुम्हाला काय सांग. त्याचा फेमस डायलॉग आहे तो, आई रंडी साहेब. रंडीचा मिनिंग होतो या बसा. मराठीमध्ये तो वेगळा येतो, पण त्या भाषेमध्ये हा, हा. असं की रंडी मीन्स या आदराने बसा आमच्या घरी. म्हणजे अण्णाने खूप सपोर्ट केला असं मी म्हणेल. हो, अण्णा की रिस्पॉन्स केला. खूप Support होता केला. तुझ्या रीलला. काय म्हणजे तेव्हा कसं झालं की यार आता तुफान रिस्पॉन्स येतोय वगैरे? नाही, मग आमचं ठरून गेलं आमच्या टीमचं की 6 किंवा 7 व्हिडिओज नंतर अण्णाचा एक व्हिडिओ पडला पाहिजे. आता मग तुला ओळखतात कसे लोक, कुठल्या कॅरेक्टरनी? की कॅरेक्टरने मला डायलॉग नाही ओळखता, मला तो डायलॉग म्हणता डायरेक्ट. अरुणचं कोणासोबत जास्त जमतं, आई की बाबा? आई सोबत म्हणता येईल. पप्पाचं कसं कामावरच असतं सध्या जास्त वाय, हो. पण मग पप्पा सोबत आरामात बसले का चिल मध्ये गप्पा मग चालू राहतात. हा, हा. आणि माझ्या घरचे खूप फ्रँक आहे. तो असेल सांगतो, एकदा मैत्रीण आली होती शूट साठी आणि पप्पाच्या माझ्या अशा गप्पा चालू. ओ पप्पा, तुमच्या लफड्यानं मला सगळी माहिती. अय्यो. म्हणजे कॉलेजच्या टायमावरली शाळेची नाही का ते अशा. अरुण ये तेरे पापा है बोले, मेरे को लगा अब तक भाई है बड़ा कोई भी ऐसा वो तो ऐसे बातें कर रहे बोले पप्पा के साथ. म्हणलं हमारे दरबाईचाच होता है. आता याच्यात एक सांग की अरुणचा असा किस्सा सांग की आम्हाला माहिती नाहीये, तो फक्त जवळच्या लोकांना असा गमतीदार किस्सा सांग जो माहिती नाहीये कोणाला एवढा. असे नाही राव किस्से, मी सगळं ओपन. खुली किताब. हा, खुली किताब आहे. ओके ओके. फॅन्सचे जे मेसेज येतात, ट्रोलर्सचे येतात, काय आवडतं नक्की? म्हणजे फॅन्सला त्यांच्या मेसेजला रिप्लाय देणं आवडतं की ट्रोलर्सला त्यांना स्पेशली फॉलोअर्स येतात ना, दे? त्यांना रिप्लाय देणं मला खूप आवडतं. ट्रोलर्स मी इग्नोर करतो जास्त. मी आता मी याच्यानंतर तुला नावं सांगते, तुझ्या आजूबाजूला कंटिन्यू राहतात अशा व्यक्तींची नावं सांगते. त्याच्यावरती तुला कोणाला सल्ला म्हण किंवा मग कुणाबद्दल तुला काय म्हणायचंय हे तू सांगशील. सल्ले द्यायचे असले तर कुणाला देशील हे पहिल्यांदा सांग. की वैदेही मुंडेला काय सल्ला देशील? कंटिन्यू तुमच्यासोबत म्हणजे तुमचा एक ग्रुप आहे पूर्ण. तर खूप गोष्टी घडल्या असतील मजेशीर वगैरे गमतीदार, काय आहे ना की वैदेहीला काय सल्ला देशील? वैदेहीला सल्ला एकच देईन की कंटिन्यू रील टाक बाई. तू लोक विचारत आहे आम्हाला की तू कुठे काय वैदेही कुठे गेली. आणि कारण म्हणजे विषय झाला की आता ती चला उद्याच्या सेमीफायनल पर्यंत गेली होती आणि त्यानंतर तिचं नाही झालं फायनल मध्ये. हो. सो थोडी ती डिप्रेस झाली होती. ठीक आहे ना बाई, काहीतरी चांगलं लिहिलेलं असेल, पिक्चर येईल तुला डायरेक्ट. सो त्यातनं बाहेर ये, रील्स कडे लक्ष दे. तुझं जे कॅरेक्टर आहे डॉनचं ते लोकांना दिसू दे, बस. तिचं ते पण का मुलगी बाई माणूस बायांची सिरीज बरोबर बरोबर. कैवल्यला काय सल्ला देशील? खचू नको, कॉन्टेंट बनवत राहा, कन्सिस्टंट राहा, काही होत नाही. मी सपोर्टला तुला जेव्हा लागेल त्या. ओके. आणि महत्वाचं म्हणजे जवळचा मित्र तुझा अजय. 4 लोकांमध्ये ना कसं बोलायचं ते शिक तू पहिले. इज्जत काढू नको, एवढंच सांगायला. तुषारला काय सल्ला देशील? हा, ते पण जास्त असं एकदम डिमोटिवेट होऊन जातो तो. कॉन्टेंट काय करू, एखादा जर चालला नाही तर यार खूपच घाण गेला.
तर असं नाही आहे, आपले कॉन्टेंट चालता भाई, आपण कंटिन्यू करत राहू. तुलाही माहिती आहे आपल्या तिघांचा व्हिडिओ आला का तो तुझा 1,00,000+ जातो तुझ्या आयडी वरती. सो कंटिन्यू त्याच्यावरच राहू आणि टेन्शन घेऊ नको. खूप मोठं व्हायचं आहे अजून, लाखात मिलियन मध्ये खेळायचंय. ओके. आता म्हणजे अरुण इथपर्यंत त्याचा प्रवास आहे. तर मग याच्यामध्ये सगळ्यांचं थँक्यू कोणाला बोलशील, की बाबा ही व्यक्ती आपल्या आयुष्यात नसती तर कदाचित मला ही इथपर्यंतचा प्रवास हा एवढा सोपा नसता गेला किंवा म्हणजे त्या टाईपमध्ये हा प्रवास अशक्य होता असं तुला कधी वाटतं? हा कोण म्हणजे व्यक्ती आहे अशी? माझा मित्रच आहे अभिजित नरवडे म्हणून. हो. तर कॉलेजमध्ये माझ्याकडे सॅमसंग M31S हा फोन होता. मी त्याच्यावर आधी शूट करायचो आणि मला कॉलेजमध्ये पहिल्या दिवशी जेव्हा ऍडमिशनला गेलतो ना, तेव्हा हाच हरामी भेटला होता. अरे बाप. तर आमची सुरुवात पण खूप खूप डेंजर झालेली आहे मैत्रीची. आणि तिथून पुढे मग असं झालं एक दिवस की आम्ही ना मुलांना म्हणायचो ज्यांच्याकडे आहे फोन, की यार एवढा शूटला फोन दे ना, ते क्वालिटी जरा चांगली आली का लोक बघतात, थोडंसं शेअर वगैरे होतो. तर ते म्हणे नाही यार आम्हाला जायचंय म्हणे, खूप अर्जंट आहे, घाई, आणि काही नाही कॅन्टीनमध्ये जाऊन बसले होते ते पोरं. तर आभीचं डोकं म्हणजे मी एकदम मूड ऑफ झाला माझा. म्हणलं जाऊ दे म्हणलं यार आज नाही शूट करायचं म्हणलं, माझं मूड ऑफ झाला म्हणलं, आता काही इच्छा नाही म्हणलं शूट करायचं. ते म्हणे चल म्हणे आपल्याला बाहेर जायचं म्हणे. कुठं जायचं, काही नाही म्हणे, चहा घेऊन चल म्हणून. ओके. तर आम्ही गेलो डायरेक्ट भोकरोमामध्ये का कुठेतरी घेऊन गेला मला. पैसे काहीच नाही खिशात, 0 डिपॉझिट कशावर होते. घेतला iPhone 13. म्हणलं अबे हे काय आहे? म्हणे शूटसाठी. अरे म्हणलं तू पागल आहे का, पैसे कुठे आहे? नाही नाही म्हणे ते होत राहील म्हणे, ते आपण करू म्हणे. अरे बापरे. आणि तो फोन घेतला. मग तो जॉब पण करायचा हा. आणि माझं शूट पण करायचा. तर जर मी आज शून्यातून इथपर्यंत आहे तर तो त्याच्यामुळे. आणि स्पेशल भाई ते गाणं नाही का, जीवाहून प्यारा तूच मला यार आहे, हो. ही दोस्ती तुटायची नाही भाई, ते आपल्यासाठीच आहे समजा विषय. ओके, ओके. आणि याच्यामध्ये एक तुझ्या आईचं कॅरेक्टर जे खूप म्हणजे सगळ्यांनाच आवडलं ते, की ते ऍक्टिंग वगैरे. आईसाठी स्पेशल काहीतरी अरुणकडून ऐकायचंय. आईसाठी म्हणजे नेहमी अशीच पाठीशी राहा. बाकी अजून मी काय म्हणणार, की मला कधी नाही म्हणत नाही. म्हणजे जर सकाळी मी म्हटलं की मम्मी मला लवकर जायचं उद्या शूटला वगैरे, ओके. तर तिचं निघता नाही का काहीतरी खाऊन जाय, जेवून जाय. आणि ती तेव्हा स्वयंपाकाला मग 5 वाजेपासून उठलेली असते. ओके, ओके. शेवटी मला आता महत्वाचं आहे, की कंटेंट क्रिएटर जे आहेत, ज्यांची इच्छा आहे ते करू पाहताय, त्यांच्यासाठी काय सल्ले देशील तू? की नाही तुम्ही म्हणजे ह्या सगळ्या फेस आता तू सांगितलं, की किती प्रॉब्लेम्स येतात, किती काय एफर्ट्स घ्यावे लागतात, तुझं हार्डवर्क हे सगळं शेअर केलं तू. त्याच्यात मग कंटेंट क्रिएटरला काय सल्ला देशील, जे नवीन आहेत त्यांना, की ट्रोलर्स म्हणा, त्यांना फेस करणं म्हणा? एकतर एक खचून जाऊ नका. आणि मेन दुसरं असं की तुमच्या कॉन्टेंटमध्ये जे ना अपशब्द कमी वापरा. ओके. आई वहिनींशी हो, हो. आता ठीक आहे, चायला वगैरे हे असं चालतं, हे नॉर्मल आहे. बट एकदमच घाण शिळे असं तुम्ही काही देऊ नका. कन्सिस्टंट राहा. इन्स्टाचा अल्गोरिदम असा आहे ना, की जर तुम्ही कॉन्टेंट बनवताय, क्वालिटी खूप छान देताय, कॉमेडी करताय, तर तुम्हाला 90 डेज पर्यंत कंटिन्यू टाकावं लागतं. त्यानंतर तो इंस्टाग्राम त्याला पुश करायला चालू करतं हळूहळू ओके, ओके. लोकांपर्यंत. आणि एकदा शेअर केली, एका माणसाला जर रील शेअर केली तर ती रील 10 लोकांपर्यंत जात असते. ओके. तर तुमची रील लोकांना रिलेट कशी होईल याच्यावर तुम्ही जास्त विचार करा. म्हणजे कॉलेजचे डेज, कपल, आई वडील, जे रिलेट होणाऱ्या गोष्टी त्या तुम्ही बनवा, जेणेकरून लोकांना जास्त रिलेट होईल आणि ते जास्त व्हायरल होईल, जेणेकरून तुम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचताल. एवढंच सांगू इच्छितो. थँक्यू सो मच अरुण, की तू इथे आलास, तुझी जर्नी शेअर केलेली, एवढं तुझा हार्डवर्क, काय कंटेंट क्रिएटरला सल्ले दिले त्यासाठी थँक्यू. आणि देदनक्याच्या सगळ्या टीम कडून तुझे खूप खूप आभार. आता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बरं. तर मंडळी, आज आपण खूप हसलो, पण त्याच वेळी थोडेफार इमोशनल सुद्धा करणाऱ्या गोष्टी अरुणकडून ऐकल्या. कॉमेडी म्हणजे फक्त जोक नाहीये, तर एखाद्याच्या आयुष्यात काही वेळ टेन्शन विसरायला लावण्याचं एक साधन सुद्धा आहे. आपल्याला अरुण तुपेनं शिकवलं, की स्ट्रगल असो, हेटर्स असोत, रिसोर्सेस कमी असोत, पण जर मनापासून मेहनत केली तर लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणता येतं. थँक्यू सो मच अरुण, तर तू इथे आलास आणि तुझी ही सगळी जर्नी आम्हाला सांगितली. त्याबद्दल देदानकाच्या सगळ्या ग्रुपकडनं मनापासून आभार. तुमचे पण खूप खूप धन्यवाद. आणि देदनका या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब चॅनलवर खूप सारे दणके मारा.